आज मी तुम्हाला आषाढी एकादशीची माहिती सांगणार आहे. तसेच आळंदी ते पंढरपूर या यात्रेची प्रथा कोणी पाडली व पंढरपूरच्या पादुका प्रदक्षिणेची प्रथा कोणत्या साली चालू झाली हे देखील सांगणार आहे. चला आता सुरुवात करूया आषाढी एकादशीच्या माहितीला. आषाढ शुद्ध एकादशी आषाढी महिन्याच्या 11वी तिथी म्हणजेच आषाढी एकादशी, तिलाच महाएकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशी इंग्रजी कॅलेंडरनुसार जून किंवा जुलै महिन्यात येते. या एकादशीला देवशयनी या नावाने देखील ओळखले जाते. देवशयनी एकादशीचा दिवस हिंदू धर्मात खूप मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आषाढी एकादशीपासून 4 महिने चातुर्मास धरला जातो. म्हणजेच चातुर्मासाला आषाढी एकादशीपासून सुरुवात होते. चातुर्मास आषाढी एकादशीला सुरू होतो व कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे. या 4 महिन्याच्या काळात भगवान श्रीहरी विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रिस्त होतात आणि 4 महिन्यांनी म्हणजे कार्तिकी एकादशीला ते या योगनिद्रेतून बाहेर येतात व कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. या 4 महिन्याच्या काळात म्हणजेच चातुर्मासात अनेक लोक मांसाहार वर्ज्य करतात. पंढरपूर येथील मूर्ती ही खूप जुनी आहे. म्हणजेच पंढरपूर मंदिरातील मूर्ती पुरातन आहे. या मंदिराची अनेक वेळा पुनर्बांधणी देखील झाली आहे. शालिवाहन वंशात एक प्रतिष्ठान नावाचा राजा होऊन गेला. या राजाने या मंदिराचा इसवी सन 83 मध्ये जलोद्धार केल्याचे पुरावे आहे. तसेच इसवी सन 516 मध्ये राष्ट्रकूटाच्या काळात पंढरपूर हे लोकवस्ती असलेले गाव असल्याचा पुरावा आहे. इसवी सन 1239 साली देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचे पुरावे आहेत. पंढरपूरच्या पादुका प्रदक्षिणेची प्रथा पाडली ती 1296 मध्ये चालू झाली. इसवी सन 1250 मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचण्याची प्रथा पाडली. मित्रांनो, ही माझी माहिती तुम्हाला आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा.